मारेगांव शहर और तहसील में अवैध धंधों का जाल फैल गया है, जिनमें मटका, जुआ, गोवंश तस्करी, सुगंधित तंबाकू और अवैध शराब की बिक्री शामिल है। इन धंधों के बढ़ते प्रभाव को लेकर भारतीय जनता पार्टी ने कड़ी आलोचना की और पुलिस प्रशासन से तत्काल इन्हें बंद कराने की मांग की। आज अवैध धंद्याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देण्याकरता गेलो असता मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सांगितलं की कारवाई सुरूच आहे आणि हे अवैध धंदे आम्ही बंद करू शकत नाही अशी उद्धट भाषेची वागणूक केलेली आहे। विद्यमान साहेब यांनी अशा पद्धतीचं हे आक्षेपार्ह करायला नव्हतो, कारण तर मटका, जुगार ह्या व्यवसायाला काही शासनाने परवानगी दिलेली नाही। परंतु या पोलीस ठाणेदार यांनी आम्हाला असं म्हटलं की आम्ही कारवाई चालू आहे, परंतु हे धंदे आम्ही कायमचे बंद करू शकत नाही। आज कारवाई झाली, उद्या पुन्हा त्यांनी धंदा सुरू करते, पुन्हा परवा सुरू करते। आम्ही हे निवड कारवाई करत राहू, पण आमच्या हातात हे अवैध धंदे बंद करण्याचे काम नाही अशी त्यांनी आज आम्हाला या निवेदन देतेवेळी अशी भाषा वापरली। आज भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने मारेगाव पोलीस स्टेशन येथे अवैध धंद्याचं निवेदन देण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी येथे जमलेलो आहोत। आज मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहे। मटका असो, जुगार असो, दारू असो, गोवंश विक्री असो किंवा तस्करी असो, एवढ्या मोठ्या प्रमाणात मारेगावमध्ये वाढलेली आहे। तरी हे सगळ्या गोष्टीचा आम्ही माहिती घेऊन आमची काल एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की मारेगाव तालुक्यातले सर्व अवैध धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजेत, म्हणून आम्ही सर्वजण मारेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार साहेबाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत।